श्री स्वामी समर्थ. भक्ताची परीक्षा. एकदा एका गावात गोविंद नावाचा एक भक्त राहत होता. तो दररोज स्वामी समर्थांची पूजा करत असे, नामस्मरण करत असे आणि गरजूंना मदत करत असे. त्याचा स्वामी समर्थांवर अतूट विश्वास होता. एके दिवशी अचानक त्याच्या आयुष्यात दुःखाची मालिका सुरू झाली. त्याचं दुकान जळालं, मुलगा आजारी पडला आणि घरात उपासमार सुरू झाली. पण तरीही गोविंदने एकदाही तक्रार केली नाही. तो म्हणायचा, स्वामी समर्थ आहेत, तेच पाहतील. गावातले लोक त्याला हसून म्हणायचे, तुझं सगळं गेलं पण तू अजूनही स्वामी समर्थ म्हणतोस. एक दिवस तो अन्नासाठी भटकत होता. थकून एका झाडाखाली बसला आणि डोळे मिटले. तेवढ्यात एक वृद्ध साधू तिथे आला आणि म्हणाला, मला थोडं पाणी मिळेल का? गोविंद थकलेला असताना उठला, जवळच्याच ओढ्याला गेला, पाणी आणलं आणि त्या साधूला दिलं. साधूने पाणी पिलं आणि म्हणाला, तुझी श्रद्धा खरी आहे, डोळे उघड. गोविंद डोळे उघडतो तर समोर काय दिसते? स्वामी समर्थ उभे. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. स्वामी म्हणतात, गोविंद, ही तुझी परीक्षा होती. तुझा विश्वास डगमगला नाही म्हणून आजपासून तुझं सगळं दुःख मी हरतो. त्या दिवसानंतर गोविंद पूर्णपणे बदलतं. त्याचं दुकान पुन्हा उभं राहिलं, मुलगा बरा झाला आणि घरात सुख शांती नांदू लागली. या गोष्टीतून शिकवण एकच मिळते, देव भक्ताची परीक्षा घेतो पण त्याला कधीच एकटं सोडत नाही. संकटातही श्रद्धा ठेवतो, त्याच्यावर देवाची कृपा नेहमी राहत असते. श्री स्वामी समर्थ.